हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आहे. आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड. तर चला, आज आहे ना डोंबिवली ईस्टला आगरी महोत्सव चालू आहे, तर आपण तिथे चाललो आहे. आणि तिथं फंक्शन आहे काहीतरी आणि खूप मोठं ग्राउंड आहे. तर चला मग आता आपण तिथं जाऊया आणि बघूया काय काय आहे. मग तुम्हाला पण त्याची सगळी इन्फॉर्मेशन देणारच आहे आपण. तर चला, आता आपण निघालो आहे आणि टालासुद्धा लावायचं आहे आपल्याला, कारण आपण तिघं चाललो आहे ना. मग टाला घरी कोणीच राहणार नाही, तर मग टाला लावून घेतो आपण. हे बघू शकता, आमच्या शेजारी राहतात. छान आहे, गोड मुली आहेत, दोघं पण एकदम गोड मुली आहेत आणि खूप छान आहे. तर चला मग आपण त्यांना बायसुद्धा करून दिलं आहे. चला मग आता आपण जातो आहे. आणि आज बघू शकता, आता आपली रिक्षासुद्धा निघाली आहे. रिक्षा थोडी क्लीन करून घेतली आहे बसासाठी आपणनी. आणि आता आपण निघतो आहे. आणि आमच्या इकडचा सनसेट बघू शकता तुम्ही, किती छान दिसतो आहे ना. इथं आपण रोज रात्री येतो वॉक करायला, तर इकडे असं सनसेट होतो आहे आणि खूप छान वाटतं आहे. आणि आता वाजले 5:30. आपण 5:30ला निघालो आहे गाईज. तर चला मग आता आपण जातो आहे, तिथं गेल्यावर तुम्हाला भेटूया है ना. पाहू शकता फ्रेंड, आलो आता आपण इकडं. तर चला मग आता आपण आतमध्ये जातो आणि दाखवतो तुम्हाला काय तिकीट आहे आतमध्ये, एंट्री फी. तर आपली गाडी बी पार्किंगला लावून झाली आहे. तर चला मग आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये भेटूया है ना. तर चला मग, आतमध्ये बी खूप फिरायचं आहे. तर म्हणून चला मग आता आपण आतमध्ये लवकर जातो. आणि आपण लवकरच आलो आहे, कारण की इथं आहे ना खूप गर्दी होणार आहे नंतर. तर म्हणून आम्ही लवकरच आलो आहे. तर चला मग आता आपण आतमध्ये जातो आणि आतमध्ये फिरूया, बघूया काय आहे आतमध्ये है ना गाईज. तर चला मग. तिकीट काढायला चाललो आहे आपण. आता बघतो आपण तिकीट केवढ्याला भेटतं आहे ना. चला मग. फक्त 30 रुपयाला तिकीट होतं गाईज, आणि तिकीट काढून घेतलं आहे आपण. इकडनं असं आलो आहे आपण आणि इकडनं एंट्री केली आपण नी. आणि चला मग आता ह्या साईडसून आपल्याला जायचं आहे. ह्या गेटनी आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पाच्या बाजूच्या साईडनी. हे बघा है ना, ह्या गेटनी आतमध्ये जायचं आहे. आणि ग्राउंड तर खूपच मोठं दिसतं आहे गाईज, बघू शकता तुम्ही, खूपच मोठं ग्राउंड आहे. आता काय काय आतमध्ये बघूया आपण, पण एन्जॉय करूया आणि तुम्हालासुद्धा एन्जॉय करायला भेटेल बघून, व्हिडिओ बघून.
आणि सर्वात पहिले इथं लक्की ड्रॉचा फॉर्म भरायला लावला आहे, कारण की काहीतरी गिफ्ट तुम्हाला भेटू शकतं, म्हणून तुम्ही नाव लिहून त्याच्यात टाका असं त्यांनी सांगितलं. तर आम्ही टाकलं आणि बघा जाताच बरोबर आतमध्ये सगळं फ्री भेटत होतं खायला. चॉकलेटसुद्धा फ्री भेटली खायला. आणि इथं आहे ना गाईज 21 रुपयालाच साडी होती. त्या बाईनं बघा किती साऱ्या साड्या घेतल्या आहे. खूपच साड्या घेऊन गेली एक बाई. तर 21 रुपयाला साडी आहे म्हणून ती खूप साड्या घेऊन गेली. पाहू शकता किती साड्या नेल्या तिने. पण खोलून दाखवत नव्हते म्हणून मी काय घेतले नाही. माझ्याकडे ऑलरेडी खूप साड्या आहे म्हणून मी काही साड्या घेतल्याच नाही आहे. इथं पण खूप पापड आपण असेच टेस्ट केले आणि चणेसुद्धा खाल्ले असेच. हे काका पण ते चिवडा बनवून आणला आहे त्यांनी पोह्यांचा. ते सुद्धा सगळ्यांना टेस्ट करायला देत आहे. हे बघू शकता. हे पण पापड असेच फ्रीमध्ये खायला देत होते, म्हणजे टेस्ट करा आणि नंतर घ्या. आणि हे चॉकलेट आहे, काहीतरी धुवा निघतो तोंडात ना हे खाल्ल्यावर, असं विकत होतं तिथं. आणि बघू शकता आता खूप गर्दीसुद्धा झाली आहे. आम्ही आलो होतो तेव्हा एकदम मोकळं मोकळं वाटत होतं आणि आता गर्दी पाहू शकता तुम्ही किती झाली आहे. आम्ही पण थोडी शॉपिंग करली आहे. थोडंसं जो आम्हाला आवडलं ते आम्ही घेतलं आहे आणि मग मी आता थोडं बसले. म्हटलं चला बसून थोडं शूट करूया. तर बसले तर तरीसुद्धा खूप गर्दी होती ना, मग ते खूप धक्के वक्के मारतच होते. मग मी उठून गेली वापस. थोडंसंच बसली. आणि हे बघा, मला वाटलं तुलसी आहे, पण तुम्ही पाहू शकताय तुलसी नाही, एक केक आहे. असं घरगुती केक बनवलं आहे आणि वरतून आहे ना पुदिना लावलेला आहे. आणि मला काय वाटलं गाईस की तुलसी आहे. तर मी त्यांना विचारलंसुद्धा की तुलसी आहे का? ते बोलतात नाही, एक केक आहे. आणि पाहू शकता किती सुंदर केक बनवलं आहे त्यांनी. अशी आहे ना कला, घरगुती बनवतात. तिथं कारसुद्धा विकायला ठेवले आहे, पाहू शकता तुम्ही. कार पण, कलर पण किती छान आहे त्या कारचा. आणि हे बघा फ्रूटसुद्धा कसे कट करून सनी
असे विकायलाच ठेवले होते. छान छान लागत होते, पण फ्रूट पण खूप छान होते, फ्रेश होते, एकदम मस्त कट केलेले होते त्यांनी. आणि कलर पण फ्रूटचा किती छान दिसतोय आणि खायला पण खूप गोड होते गाईज. हां, ही पुरणपोळी बघू शकता तुम्ही, खापरावरची पुरणपोळी आपली आजी बनवायची तशी पुरणपोळी बनवता येतं. आणि बघा विकायला ठेवली आहे. सगळं विकायला होतं गाईज इथं, सगळं. झुमका भाकरसुद्धा होती. आता बघा मी झुमका भाकर पण शूट केली आहे. हे बघा, बघितलं का झुमका भाकर? एवढ्या गर्दीमध्ये मी पण हरवली होती. कोणीच भेटत नव्हतं मला. मी एवढी शोधते होते त्यांना, ते भेटतच नाही आहे मला. आणि मी त्यांना शोधत होते. मग पाहू शकता फ्रेंड, आपण आलो होतो तेव्हा इथं तिकीट काढायला काहीच रश नव्हता. आणि आता पाहू शकता तुम्ही किती क्राऊड झालं आहे तिकीट काढायच्या जागेवर. आणि आम्ही तिकीट काढलं होतं तेव्हा बघितलं असेल तुम्ही, किती 2-4च जण होते. म्हणजे समजा फक्त 10-12 लोक असेल तेवढेच होते. आणि आता तुम्ही पाहू शकता खूप क्राऊड झाला आहे.
आणि पाहू शकता आपण आलो होतो तेव्हा पार्किंग पण खूप पूर्ण खाली होती आणि आता पार्किंग बघा किती भरली आहे आणि आपली गाडी तिकडे अडकली आहे. आता पार्किंगमधून काढतासुद्धा येत नव्हती, तरीसुद्धा कशी तरी काढतोय बघा. आता निघाली आपली पार्किंगमधून गाडी. आता आपण निघालो आपल्या घरी. चला फ्रेंड, मग आता आपण जातोय घरी आणि घरी जाऊन भेटूया. तर चला मग आपला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा.